आम्ही घरातनं जाताना तो वार काय नव्हता तिथं आणि मला तर वाटतं ना कुणीतरी मारायला घरात शिरलेला असणार आणि तो वार चुकून त्या दरवाजावर बसलाय. आणि पोरांचं म्हणशील तर पोरं घरात होती का? लग्नाला गेलती ना तू? आणला आलीच घरात होता. कोणी केलं द्वार? आप्पा बरोबर बोलतायत. अरे उगाच नाही अनुभवाने बोलतोय मी. अरे मी जर पोलिसात असतो ना तर ते तुझ्याला जाम करायला जमत नाही ना ते सगळ्या केसेस मी सोडवल्या असत्या. तर होय का? मग ह्यो घाव कुणी केलाय ते सांगा. गोपाळ आप्पा गोपाळ खरं सांग तुला काहीच माहित नाही याच्याबद्दल? अहो आप्पा मला खरंच माहिती नाही. तर माहिती असं सांगितलं नसतं का? हा तर मोठा हरिश्चंद्र नाही का तू? माहिती असते तर सांगितलं असतं. मी सांगते ना ह्याच मुडद्याने वार केला असल. आपण सगळी नव्हतो ना तर ह्याला मोकळच रान मिळालं. तरी म्हंटल अजून कसं नाही बोललात तुम्ही? तुम्हाला ना माझ्या लेकांना बोलल्याशिवाय ना आणि काय गॉड लागतच नाही. अगं मला आहे ना त्याचं नाव काढलं की सगळं तोंडच कडू होतंय माझं. मला तर काय वाटतं माहितीये का आपले दुश्मन काही कमी नाहीत गावामध्ये. लांबचं सोड तू नात्यातच आहेत ना. कोणीतरी आपल्याला मारायला घरात घुसलेला असणार. आपण कोणीच घरात नाही म्हणल्यानंतर ना रागाने त्यांनी ना त्या दरवाज्यावर वार केला असणार. हे बाबा गोपाळ तुम्ही जरा दुकानात जाताना जपून जात जावायच. काय माझ्यावरचा राग तुझ्यावर निघायला नको. जसं त्या लालीच्या आईवरती वार झाले तसं. काळजी घे. किती तडफड. बाहेर घ्या. कशाला पाहिजे तडफड सांगा बरं. जेवढी बसा इथं. कशाला त्रास करून घेता लादीची? पैसे कुठे तेवढं सांगा म्हणजे झालं की आपलं. भूक लागली असेल ना? काय खाल्लं पण नाही तुम्ही, पाणी पण नाही प्यायला. पाणी देतो थांबा तुम्हाला. एकच मिनिट थांबा. झालं भागले ताण. जोपर्यंत माझे पैसे कुठे ते सांगत नाही ना तोपर्यंत तुम्हाला असंच राहावं लागेल बिना आणा पाण्याचं. जेवण नाही पाणी नाही. सांगा की पैसे कुठे ठेवलेत लालीजी. हे बघा तुम्हाला असं ठेवायला मला बी लय आनंद होत नाही बरं का. लगेच सोडतो मी तुम्हाला. पैसे कुठे ठेवलेत सांगा. नाही सांगायचं ना तुम्हाला? मरा उपाशी मग. झोपा. गुड नाईट. मी त्यांच्या मम्माला भेटायला निघालो तर त्याच त्यांच्या मम्माला घेऊन मामाच्या गावाला गेल्या. आता मला सांगा बरं हे त्यांचं वय आहे का आपल्या मम्माला मामाच्या गावाला घेऊन जायचं? ते काय लालीजींना भीती वाटते त्यांच्या आईवर पुन्हा हल्ला होईल. म्हणून ते त्यांच्या आईला घेऊन मामाच्या घरी गेलेत. काय आहे त्यांच्या मनामध्ये भीती. आता भीती जर असंच वाढत गेली तर त्या कशा काय बरं बऱ्या व्हायच्या? चांगलंय. म्हणजे काय मामाची बायको सुगरण आहे की काय? मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण पळती झाडे पाहूया. त्या लवकर बऱ्या होतील म्हणजे हे सगळं खाऊन पिऊन. नाही आपल्या माणसात जाऊन जरा बरं वाटतं तेवढंच मन हलकं वगैरे. चला येतो बसतो.
तुमच्या फोनवरून एक फोन लावा मामाच्या गावाला. हा? कसला विचार करताय? मामाच्या गावाला काय नेटवर्क नाही का? या मार्गावरील सर्व लाईन्स व्यस्त आहेत असं काही आहे का तिकडे? नाही ना? मग लावा फोन. लावा फोन लावा आणि स्पीकरवर टाका. लेट मी हॅव अ लिसन इन. फोनचा आवाज कुठून येतोय? आता लालीच्या फोनचा आवाज आहे. पण लाली कधी आली? मी तर हॉलमध्ये होती, मला तर दिसली नाही. लाले, ए लाले, लाले, खोलीत तर कोणी बी नाही. फोन तरी इथंच कुठेतरी वाजतोय.